विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाचा निकाल लागलेला आहे। तर तो कसा चेक करायचा, पहिलं गूगलवरती जायचं। गूगलवरती जाऊन इथं सर्च करायचं सरकारी एग्जाम result.info वरती क्लिक करायचं। इथं बघा तुमचा रिझल्ट आलेला आहे। इथं वेबसाईट आलेली आहे। या वेबसाईटवरती क्लिक करायचं। इथून रिझल्टवरती क्लिक करायचं। इथे एक ॲड येणार आहे, त्याला स्किप करायचं। स्किप केल्यानंतर तुम्हाला इथं रिझल्ट दिसतात बघा। जानेवारीमध्ये जेवढे रिझल्ट आलेले आहेत तेवढे सगळे रिझल्ट इथं दिसतात आहे। तिथं महाराष्ट्र आरोग्य विभाग रिझल्ट 2024 या वेबसाईटवरती क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरलेला होता त्या पोस्टवर तुम्हाला क्लिक करून हे बघा इथं पोस्ट नेम, मेरिट PDF आणि इथं बघा पोस्ट नेम, मेरिट त्यांची लिस्ट आलेली आहे ग्रुप डीची। ज्यांनी ग्रुप डीचे फॉर्म भरलेले त्यांनी इथून त्या लिस्टवरती आपलं नाव चेक करायचं। आणि इथं ग्रुप सी साठी बघा MPHW मेल, टेलिफोन ऑपरेटर आणि फार्मसी ऑफिसर यांनी ग्रुप सी याच्यावरती क्लिक करून आपला रिझल्ट चेक करावा। आता आपल्याला फार्मसी ऑफिसरची लिस्ट चेक करायची आहे किंवा ग्रुप डी मधले हे 3 लिस्ट 1, लिस्ट 2 आणि लिस्ट 3 याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। आणि इथं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याचे MPHW मेल, टेलिफोन ऑपरेटर आणि फार्मसी ऑफिसर त्यांनी त्या याच्यावरती क्लिक करून आपला रिझल्ट चेक करू शकता। इथं तुम्हाला एक PDF ओपन होणार आहे। त्या PDF वरती जाऊन तुम्ही तुमचं रिझल्ट चेक करू शकता। तुमचं नाव आणि हे बघा इथं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिझल्ट आलेला आहे। ग्रुप डिटेल ग्रुप सीचा आणि पोस्ट नेम काय आहे फार्मसी ऑफिसर। तर तिथं बघा ज्यांनी फार्मसी ऑफिसरसाठी फॉर्म भरलेला होता, एक्झाम दिलेली होती, त्यांनी त्यांचा रिझल्ट इथं बघावा। इथं बघा तुम्हाला रॉ मार्क्स म्हणजे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शनची इथं मार्क्स दिलेले आहेत। आणि इथं मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स दिलेले आहेत। तर त्यांनी चेक करावा आपला इथं रिझल्ट जाऊन। आणि जास्त इथं बघा रॉ मार्क्स किती आहेत 162 आणि इथं किती आफ्टर नॉर्मलायझेशन किती झालेत 168। म्हणजे कोणाचे कमी कोणाचे जास्त असे 1, 2, 4 रेंजमध्ये कमी जास्त झालेले मार्क्स आहेत। तर त्यांनी फार्मसी ऑफिसरचा एक्झाम ज्यांनी दिलेला आहे त्यांनी या वेबसाईटवरती जाऊन आपला रिझल्ट चेक करावा। इथं बघा सर्वांची नावं, रोल नंबर, ॲप्लिकेशन नेम आणि इतर रॉ मार्क्स आणि आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स दिलेले आहेत। तर त्यांनी आपापले मार्क्स इथून विद्यार्थी मित्रांनो चेक करून घ्यावे। आपला रिझल्ट या वेबसाईटवरती जाऊन चेक करावा पोस्ट वाईज। ज्यांनी ज्या एक्झाम दिलेली आहे त्या पोस्टवरती क्लिक करून आपला रिझल्ट चेक करावा। बघा 328 बघा इथं त्यांचा ॲप्लिकेशन ID, इथं रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नेम। इथं काय आहे सागर विनोद ठाकरे यांचे बघा 140 मार्क्स रॉ मार्क्स आहेत। आणि कितीने वाढ झालेली आहे 3 मार्क्सने म्हणजे 143 बघा। मॅक्झिमम रेंज किती आहे 200 आणि मिनिमम 0। हे बघा आपापले रिझल्ट ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांनी इथं चेक करावा आपापला रिझल्ट। सरकारी एक्झाम result.com या वेबसाईटवर जाऊन आपापला रिझल्ट चेक करावा पोस्ट वाईज। ज्यांनी ज्या पोस्टसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी त्या पोस्टवरती क्लिक करून आपला रिझल्ट चेक करावा। प्लीज चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे नवीन अपडेट तुम्हाला देते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। आणि प्लीज आपला रिझल्ट या वेबसाईटवरती जाऊन चेक करा।